ऊस तोडणी सुरू असताना अचानक भला मोठा अजगर दिसला। सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे। नांदेडच्या राधापूर तालुक्यातील लहान या शिवारात एका ऊसाच्या फडात 10 ते 12 फुटाचा अजगर आढळून आला। ऊस तोडणी सुरू असताना ऊस कामगारांना हा अजगर आढळून आला। अजगराची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली। सर्पमित्राने या अजगराला पकडून त्याच्या अधिवासात सोडले। अजगराने लांडोर या पक्ष्याला भक्ष्य केले होते। अजगर 10 ते 12 फूट असून 15 ते 40 किलो या अजगराचे वजन असल्याची माहिती सर्पमित्राने दिली आहे। जवळ घ्या, जवळ जवळ काय नाही करत। आडवा घ्या तुम्ही। धर रे भाऊ, धर जाईल निघून कुणी कुणीकडं। हॅलो, आवाज करू नका। तेवढं खाड्यानं काहीतरी गिळे हो। सस पिस काय गिळा असेल। नाही नाही, व्हिडिओ पूर्ण चालू। तुम्ही आडवा बरोबर घ्या, नंतर मला सेंड करा। फोटो काढा, फोटो काढा। कट करून द्या, कट करा पहिला। बरोबर नाही, पोत घेऊन या की। तर माझं नाव सर्पमित्र कपिल वसुरे। तर लहान या शिवारामध्ये एक 10 ते 12 फीट अजगर आढळून आल्याने ऊसतोड कामगार त्या ठिकाणी काम करत होते। पण काम करत असताना अर्ध्यात गेल्यानंतर त्यांना मोठा एक 40 ते 45 केजीचा पायथन दिसून आला। पण त्यांनी त्याच सापाला बघून मला कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी लगेच त्या ठिकाणी जाऊन बघितलं, तर त्या ठिकाणी भला मोठा हा अजगर एक लांडोरणी या पक्ष्याला निगळला होता। पण त्याला ज्यावेळेस धरला आपण, त्यावेळेस त्याने तो पक्षी सोडला आणि अटॅक करायच्या मूडमध्ये होता। पण अटॅक करते वेळेस त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे लेकरं सुद्धा होते आणि त्यांना देखील हानी पोहोचली असती। पण जर कदाचित या ठिकाणी कोण्याही शिवारात देखील साप दिसला तर सर्पमित्राशी संपर्क करून आपण साप रेस्क्यू करावा। जवळ घ्या, जवळ जवळ काय नाही करत। आडवा घ्या तुम्ही। धर रे भाऊ, धर जाईल निघून कुणी कुणीकडं।